भगवती त्वामहं यशोयुतां वन्दे, यशोयुतां वन्दे। नमस्कार, मी अवधूत वाघ आणि आपण पाहत आहात माझं यूट्यूब चॅनल अवधूत चिंतन। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे संघ शाखा। दररोज एके ठिकाणी स्वयंसेवकांनी एकत्र जमून देशकार्यासाठी 1 तास समर्पित करावा व सोबतच संघ स्वयंसेवकांची शारीरिक, मानसिक व बौद्धिक क्षमता वाढवून स्वरक्षणासाठी व देशाच्या रक्षणासाठी सज्ज असा संस्कारयुक्त शिस्तबद्ध माणूस घडविणे हा संघ शाखेचा उद्देश आहे। संघ शाखेच्या निमित्ताने दररोज हमखास स्वयंसेवकांची एकमेकांशी भेट होते, संवाद होतो, एकमेकांची विचारपूस होते। या सहवासाने आपुलकीने एक प्रेम निर्माण होते व प्रेमातूनच त्यागाची व समर्पणाची भावना जागृत होते। त्यामुळे संघ स्वयंसेवकांनी नित्यनेमाने एकमेकांच्या वैयक्तिक संपर्कात असणे गरजेचे आहे। ही गरज शाखेमुळे पूर्ण होते आणि त्यामुळेच शाखा ही उत्तम माणूस घडविण्याचा कारखाना आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये। संघ शाखांमध्ये जाणारे स्वयंसेवक वेगवेगळ्या वयोगटातले असतात। त्यांच्या वयानुसार त्यांना शिशु, बाल, किशोर, युवा किंवा प्रौढ स्वयंसेवक असं संबोधलं जातं व या गटानुसार बौद्धिकाचे विषय पण ठरतात। संघाच्या शाखेत येण्यास वयाचं असं कुठचंच बंधन नसतं। सर्वसाधारणपणे शाळेत जाण्याचे जे वय असते तेच संघ शाखेत येण्याचे वय आहे। सर्वात लहान म्हणजे शिशु स्वयंसेवक 6 ते 10 वर्षाचा, बाल स्वयंसेवक 10 ते 14 वर्षाचा, किशोर स्वयंसेवक 14 ते 18 वर्षाचा तर युवा स्वयंसेवक 18 ते 29 वर्षाचा असतो। याहून जास्त वयाचे जे स्वयंसेवक असतात त्यांना प्रौढ स्वयंसेवक असं सर्वसाधारणपणे म्हटलं जातं। संघ शाखा ही केवळ पुरुषांसाठी आहे। या व्यतिरिक्त संघ शाखेत येण्यास कुठचंही बंधन नाही। कोणत्याही जातीचा, धर्माचा, प्रांताचा, वर्णाचा, वर्गाचा, पंथाचा, वंशाचा, राज्याचा, कोणतीही भाषा बोलणारा असो कोणी संघ शाखेत येऊ शकतो। संघ शाखेमध्ये येताना कुठच्याही प्रकारचा फॉर्म भरला जात नाही, कुठच्याही कागदपत्रांची मागणी केली जात नाही, कुठच्याही प्रकारची फी आकारण्यात येत नाही किंवा स्वीकारण्यात सुद्धा येत नाही। सकाळी असणारी प्रातःशाखा, संध्याकाळी असणारी सायं शाखा तर रात्री लागणारी रात्र शाखा, या शाखा कोणतीही सुटी न घेता वर्षाच्या 365 दिवस लागत असतात। जिथे शक्य नसतं तिथे आठवड्यातून एकदा लागणारी साप्ताहिक शाखा किंवा महिन्यातून एकदा वा दोनदा लागणारी मंडल शाखा ही लावली जाते। प्रत्येक संघ शाखेची सुरुवात ध्वजारोहण व ध्वजप्रणामाने होते तर समाप्ती सामूहिक संघ प्रार्थना व ध्वज अवरोहणाने होते। या दरम्यान साधारणपणे 1 तास सूर्यनमस्कार, योग, प्राणायाम आदी शारीरिक व्यायाम, बैठे व मैदानी खेळ, बौद्धिक, चर्चासत्र, दंड चालवणं, कुस्ती तसेच कराटे सारखे स्वसंरक्षणाचे धडे, घोष, परेड, वैयक्तिक तसेच सामूह गीत गायन आदी गोष्टींची रेलचेल असते। अतिशय उत्साहाने पुलकित व चैतन्याने नटलेली, आजच्या भाषेत सांगायचं झालं तर अतिशय लाईव्ह व स्वयंसेवकांच्या दैनंदिन कार्यक्रमाचा एक अविभाज्य घटक असलेली जागा म्हणजे संघ शाखा। संस्कृत भाषेतील संघ प्रार्थनेच्या नियमित गायनाने वाचाशुद्धी होते, उच्चार शुद्ध होतात, स्पष्ट होतात। शाखेमध्ये नियमितपणे एकात्मता स्तोत्र म्हटले जाते। यात भारत भूमीच्या तमाम प्रातस्मरणीय सुपुत्र पौत्रींचे अभिमानाने स्मरण केले जाते, त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते। भारतभूला अलंकारित करणारे समुद्र, पर्वत, नद्या तसेच या भूमीवर छत्र धरणाऱ्या देवी देवतांची, ग्रह व ताऱ्यांची प्रार्थना करून त्यांचा सन्मान केला जातो। संघात खेळल्या जाणाऱ्या विविध मैदानी खेळामुळे खिलाडू वृत्ती वाढीस लागते तसेच सांघिक भावनाही बळावते। संघात खेळले जाणारे बहुतेक खेळ हे खेळण्यास कोणत्याही सामग्रीची गरज नसते व हे सारे खेळ पूर्णतः देशी असतात। हेच तर संघाच्या शाखांचं वैशिष्ट्य आहे। कवायत व परेडमुळे स्वयंशिस्त तर लागतेच पण आपली चालही सुधारते। संघ शाखेत वरिष्ठ संघ स्वयंसेवकांची बौद्धिके असतात। बौद्धिके म्हणजे थोडक्यात प्रवचने, भाषणे किंवा लेक्चर्स।
या बौद्धिकाला विषयाचे बंधन नसते. शूरवीरांच्या यशोगाथा ते आंतरराष्ट्रीय विषय, राष्ट्रापुढील समस्या ते छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, पृथ्वीराज चव्हाण, राणा संग, राजा पौरस, सम्राट अशोक, सम्राट चंद्रगुप्त मौर्य, आचार्य चाणक्य आदी महापुरुषांच्या कथा यावर बौद्धिके घेतली जातात. 1857च्या स्वातंत्र्य समरामधील महानायक, ब्रह्मावर्तचा क्रांतिनेता श्रीमंत नानासाहेब पेशवे, झाशीची समरलक्ष्मी राणी लक्ष्मीबाई, पहिला क्रांतीवीर हुतात्मा मंगल पांडे, दिल्लीचा शेवटचा मुघल बादशाह बहादूर शाह जफर, मराठ्यांचा शेवटचा शूर सेनानी तात्या टोपे, जगदीशपूरचा राणा कुंवरसिंह यांच्या अभूतपूर्व शौर्याच्या कहाण्या संघ शाखेत सतत वर्णिल्या जातात. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके, क्रांतिकारकांचे मुकुटमणी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, त्यांचे थोरले बंधू थोर क्रांतिकारक गणेश दामोदर सावरकर, हुतात्मा चंद्रशेखर आझाद, सरदार भगतसिंह, शिवराम हरी राजगुरू, रामप्रसाद बिस्मिल्ला, उधम सिंह, खुदीराम बोस, अशफाकुल्ला खान, अनंत लक्ष्मण कान्हेरे, कृष्णाजी गोपाळ कर्वे, बटुकेश्वर दत्त, जतींद्रनाथ दास, दुर्गावती देवी, मदनलाल धिंगरा, अरविंद घोष, रासबिहारी बोस, फणींद्रनाथ घोष, राजेंद्र लाहिरी, बीना दास, भाई कोतवाल, प्रति सरकार स्थापन करणारे नानासाहेब पाटील, विष्णू गणेश पिंगळे, पांडुरंग सदाशिव खानखोजे, उमाजी नाईक, राघोजी भांगरे, दामोदर हरी चापेकर, बाळकृष्ण हरी चापेकर, वासुदेव हरी चापेकर हे 3 चापेकर बंधू, सुखदेव थापर आदी स्वातंत्र्यवीरांच्या शौर्यगाथा यावर बौद्धिके घेतली जातात. या जोडीला भक्तिमार्गातून सामाजिक क्रांती करून सर्व समाजाला एका सूत्रात बांधण्याचे महत्त्वपूर्ण काम करणारे संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत गोरोबा, संत जनाबाई, संत कान्होपात्रा, संत श्रीसेना महाराज, संत चोखामेळा, संत भानुदास, संत एकनाथ, संत तुकाराम, संत बहिणाबाई, संत रामदास, संत रोहिदास, संत जनाबाई, संत मुक्ताबाई, भक्त पुंडलिक आदी सर्व संत महात्वे महापुरुषांच्या कहाण्या व उपदेश आदी विषयावर भक्तिरसपूर्ण बौद्धिके घेतली जातात. त्यामुळे नवीन नवीन माहिती तर मिळतेच, पण आपल्या थोर पूर्वजांबद्दल आदर, प्रेम व कृतज्ञतेची भावना उचंबळून येते. संघात अनेक वैयक्तिक व सामूहिक गीते गायली जातात. बहुतेक गीते ही भक्तिरसपूर्ण किंवा वीररसपूर्ण असतात. यात मातृभूमीबद्दल कराव्या लागणाऱ्या त्यागाची तयारी, भारताच्या उज्ज्वल भविष्याची खात्री, ध्येयाकडे वाटचाल करत असताना येऊ शकणाऱ्या संकटांना तोंड देण्याची तयारी, आत्मसमर्पणाची भावना, बंधुत्वाची भावना, समता व समरसतेचा संदेश असे अनेक विषय असतात. संघाच्या प्रथेप्रमाणे गीतकाराचे नाव प्रसिद्ध केले जात नाही. याला जरी काही खास कारण नसलं तरी इदम न मम ही संघाची शिकवण लक्षात घेता ते योग्यच आहे असं म्हणावं लागेल. संघाला फॅसिस्ट, मिलिटरी ऑर्गनायझेशन अशा अनेक टीकांना सामोरे जावे लागते. संघ शाखा चालणारी परेड व दंड म्हणजे लाठी चालविण्याचे शिक्षण यावर अनेकांचा आक्षेप आहे. परंतु यामुळेच एक आत्मनिर्भर स्वयंसेवक घडतो हेही लक्षात ठेवले पाहिजे. सामाजिक कार्यात जीवाची पर्वा न करता झोकून देणाऱ्या स्वयंसेवकांची एक शिस्तबद्ध व तगडी टीम यामुळेच तयार होते. हीच टीम राष्ट्रावर जेव्हा आसमानी किंवा सुलतानी संकटे येतात तेव्हा सर्वप्रथम धावून गेल्याचे आपण पाहतो नव्हे, कित्येक वेळा आपण ते अनुभवले देखील आहे. सर्व नाही, पण काही शाखात घोष म्हणजे बँडच्या तालमी, तयारी, प्रशिक्षण वगैरे सुरू असते. संगीतात अधिक रुची असणाऱ्या संघ स्वयंसेवकांना याचे खूप आकर्षण असते. संघाच्या प्रत्येक शाखेत व कार्यक्रमात गायली जाणारी व प्रत्येक संघ स्वयंसेवकाला तोंडपाठ असणारी संघाची प्रार्थना ही असंख्य संघ स्वयंसेवकांची आध्यात्मिक प्रेरणा आहे. या संघ प्रार्थनेविषयी जाणून घेऊया पुढच्या भागात. तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, फॉरवर्ड करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.